HMPV व्हायरस संदर्भात महाराष्ट्र सरकार आता सतर्क झालंय। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलेलं आहे। तर काळजी घेण्याकरता औषधांचा पुरवठा असेल असं देखील ते म्हणतात। कोरोनासारख्या एका अत्यंत अशा अडचणीच्या विषाणूला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊन आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रतिकार शक्ती अधिक मजबूत केलेली आहे। त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा महत्त्वाचा फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही। मला माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली होती। आता बेंगलोरचा पेशंट असेल, नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काही चीनला गेले नव्हता। याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे, परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे। आपल्याला माहिती असेल की 5 रुग्ण आपल्या देशामध्ये आढळले होते, त्यापैकी 1 रुग्ण बरा होऊन गेलेला आहे, त्याला डिस्चार्ज झालेला आहे। म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार आहेत, 5 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना यांना अनेक आजार आहेत, यांनी आणि थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।